नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. कंबरदुखीवर विना ऑपरेशन उपचार कसे होऊ शकतात हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. तर डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदा, क्रायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात प्रशिक्षण घेतलंय. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे डॉक्टर विराज भंडारी हे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कंबरदुखीवर आधुनिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. त्यांनी परदेशात संशोधन केलंय. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलंय आणि विशेष करून कंबरदुखीचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लुंबार पेन, हर्निएटेड डिस्क, 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, पाय बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय. तर डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे त्यांनी 10,000पेक्षा जास्त कंबरदुखीचा विकार झालेल्या रुग्णांचे उपचार केलेत. आणि डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. तर डॉक्टर विराज भंडारी आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून जाणून घ्यायची. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तर कंबरदुखी कशामुळे होते? मला पहिलाच पडलेला हा प्रश्न आहे. कंबरदुखी हे आपण व्यवहारात बऱ्याच वेळा ऐकतो की माझी आज कंबर दुखते आहे, माझी आज कंबर जड झाली आहे, सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटापेक्षा जास्त चालता येत नाही आहे, थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं आहे. तर एक लक्षात घ्या, कंबरदुखी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे एका जागेवरती सतत मोर दॅन 1 तासापेक्षा जास्त वेळ बसणं, 1 तासापेक्षा जास्त वेळ उभा राहणं, 1 तास कंटिन्युअस चालणं, अति चालणं म्हणजे 2 तास 3 तास जे लोक चालतात ते, पोश्चरल चुकीच्या हालचाली करणं आणि त्या हालचाली होत असताना टॉर्क आणि फोर्स कुठेतरी चुकतो आणि गादीच्या आजूबाजूला इन्फ्लामेशन होतं आणि तिथने सायटिक नर्व जी जाते ती सायटिका हे नाव प्रत्येकाने ऐकलं असेल. तर सायटिक नर्व ही कुठेतरी पिंच होते, गादी बाहेर येते, चुकीच्या हालचालींमुळे टॉर्क आणि फोर्स चुकतो आणि गादीला त्या आजूबाजूला इन्फ्लामेशन होतं आणि तिथनं कंबरदुखीला खरी सुरुवात होते. मला अजून एक प्रश्न विचारायचा यासोबतच, कंबरदुखीसोबत चक्कर येणं, नस दबणं, डिस्क बल्ज हे का होतं? तुम्ही जो प्रश्न विचारला डिस्क बल्ज, हा बऱ्याच MRIमध्ये आत्ताच्या पेशंटच्या डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन आणि डिस्क पोट्रुजन असे 3 शब्द हे वापरले जातात. जी गादी आहे 2 व्हर्टेब्रल सेगमेंटमधली गादी जी आहे ती गादी ही बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर न्यूक्लियस पल्पस नावाचं जे मटेरियल आहे, लिक्विडी पार्ट जो आहे, आपण खाली वाकणं, उचलणं, एखाद्या मूवमेंट्स करणं, हा सगळा भाग जो आहे तो मणक्यांच्या चकत्यांमुळे आपल्याला हे सगळं शक्य होत आहे. पण त्या चकत्या ज्या वेळेस चुकीच्या पद्धतीने हालचाल, त्याचं मेकॅनिक्स बिघडतं, टॉर्क आणि फोर्स हा चुकतो आणि ती गादी बाहेर पडते. ही लाल प्रकारची गादी इथून बाहेर आलेली आहे. ही गादी जी बाहेर पडते याला म्हणतात डिस्क बल्ज. डिस्क बल्ज, डिस्क अजून गादी बाहेर पडली त्याला म्हणायचं डिस्क हर्निएशन किंवा पोट्रुजन. जी गादी बाहेर येते ती बाहेर आल्यानंतर नव तिथे पिंच होते, नव मज्जातंतू दबली जाते आणि तिथनं कमरेपासून, कमरेचा भाग सुरुवातीला काही पेशंटचा दुखतो, त्याच्यानंतर कमरेपासून खाली मांड्यांचा भाग दुखतो, काही पेशंटचे मांड्यांचा मागचा भाग आणि पुढचा भाग. त्यानंतर पुढे चालायला लागलो, चालल्यानंतर एक 5-10 मिनिटानंतर पिंडरीचा भाग दुखायला लागतो. ज्यावेळेस गादी बाहेर येऊन पिंच होते, तर ही गादी जी बाहेर येते ती बाहेर येण्याचं मी तुम्हाला म्हटलं की चुकीच्या पटकन एखादी मूवमेंट करणं, पटकन एखादं उचलणं, पटकन झटका देऊन काहीतरी सिलेंडर उचललं आणि ती गादी बाहेर येते. तर असं काहीतरी चुकीच्या अवस्थेत काही काम केलं तर ती गादी तिथनं बाहेर पडते आणि ती गादी बाहेर पडल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये गादी जेव्हा बाहेर येते त्यावेळेस पेशंटला स्लिप डिस्क म्हणजेच सायटिका नावाचा जो आजार होतो त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला पेन होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये टिंगलिंग सेन्सेशन, मुंग्या येणं, जरा मुंग्या येतात, कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात आणि त्या मुंग्या आल्यानंतर पेशंटला बसावं असं वाटतं, लगेच पेशंट 5-10 मिनिटापेक्षा चालू शकत नाही, उभं राहता येत नाही, अशा प्रकारची सगळे सिम्पटम्स त्या डिस्क बल्ज आणि डिस्क हर्निएशनमध्ये दिसतात. याच संदर्भात रुग्णांनी काय प्रतिक्रिया दिल्या, त्यांचा अनुभव काय आहे पाहूया. नमस्कार, मी राजेंद्र अड्डा, राटणे पुणे येथे राहतो.
माझ्या पत्नीला मणक्याच्या खाली व्हेन दबल्यामुळे मागील 5 वर्षापासून भयंकर त्रास होता. थोडंसं एक्झर्शन वगैरे झालं तरी रात्रीच्या वेळेस तिला झोप न येणे आणि ती लहान मुलासारखी रडायची. पुष्कळ ॲलोपॅथी डॉक्टर्स मुंबईला सुद्धा मी 5-6 डॉक्टर्सना दाखवले. KM हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, पुण्याला संचेती हॉस्पिटल. सगळ्यांनी कारण एकच सांगितलं, ऑपरेशन जरुरी आहे. संचेतीमध्ये तर त्यांनी हे हार्ट अटॅक सारखं आहे व तुमच्या पत्नीचं जीवन आता फक्त 8 ते 15 दिवस आहे असे सांगितले. मी अत्यंत त्रासून गेलो होतो. पत्नी तर जीवन जगायच्या विषयी सुद्धा काही बोलायला लागली होती. अचानक माझ्या पाणीत डॉक्टर भंडारी साहेबांचा इंटरव्ह्यू आला. त्यात त्यांनी स्पाईन टेक्नॉलॉजीविषयी सांगितले. मी पुण्याला चौकशी केली. माझ्या एका मित्राच्या मिसेसलाही ते औरंगाबादचे होते. त्यांनी जस्ट भंडारी साहेबांकडे येऊन ट्रीटमेंट केली होती व त्यांना 90% आराम झालेला होता. त्यानुसार मी डॉक्टर भंडारी साहेबांची अपॉइंटमेंट घेतली मागील डिसेंबर महिन्यात व त्यांना दाखवले. त्यांनी त्वरित नाडी परीक्षा, नंतर स्पाईनची पूर्ण नवीन टेक्निकद्वारे स्पाईनचं पूर्ण हाडं, मणके याचं इन्स्पेक्शन केलं व त्यांनी मला ट्रीटमेंटसाठी गायडन्स केलं. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आमचं पहिलं सेटिंग झालं आणि पहिल्या सेटिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरांनी इलाज केला. घरी गेल्यावर पूर्ण पाहणी करता 95 ते 98% पहिल्या सेटिंगमध्येच आराम झाला. त्यामुळे आता माझे दुसरं सेटिंगही झालेलं आहे आणि आता तर जवळपास 100% आराम झालेला आहे. तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना या स्पाईनचा त्रास असेल त्यांनी कृपया डॉक्टर भंडारी साहेबांशी संपर्क साधावा. तर कंबरदुखी, स्लिप डिस्क, सर्व्हायकल स्पॉन्डिलिटिस आणि प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती नेमकी काय आहे? निदान हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत एखाद्या पेशंटचं निदान होत नाही, निदान जे आहे त्याच्याशिवाय उपचारच सगळे विफल होतात. निदानामध्ये भारतामध्ये नाडी परीक्षा ही केली जायची पूर्वी आणि नाडी परीक्षा यामध्ये नक्की पेशंटचे कोणते दोष बिघडलेले आहेत, सप्तधातू कसे आहेत, प्राण उदान समान कसा आहे, त्याची पचनसंस्था कशी आहे, त्याचे नक्की ताकद किती आहे पेशंटमध्ये, पेशंट उठता बसताना किती ताकद वापरतो आणि त्याच्या ताकदीचा क्षय झालेला आहे का, त्याला अवरोध होतो आहे का, हे सगळं नाडीतनं बघितलं जातं. त्याचबरोबर त्याची जीवापरीक्षा केली जाते. त्याचबरोबर बसून एक वर्टेब्रल सेगमेंट मानेपासून माकडहाडापर्यंत, कमरेची 5 मणके, त्याचबरोबर 2 इलियम, सॅक्रम, माकडहाड हे सगळं तपासलं जातं. वरपासून खालपर्यंत कोणकोणते सेगमेंट्स हे पुढे मागे वर खाली झालेले आहेत हे तपासलं जातं. हात लावून एक सेगमेंट बघितला जातो आणि पेशंटला सांगितलं जातं की तुम्हाला त्रास जो आहे तो उजव्या पायाला आहे की डाव्या पायाला आहे. हे तपासणीमध्ये बिफोर MRI, बिफोर एक्सरेच 90% निदान होतं की नक्की गादी बाहेर आली आहे का. तिसरी तपासणी जी आहे त्याच्यामध्ये नर्वोस्कोप नावाचं हे मशीन मी आणलेलं आहे. हे अमेरिकेतलं अत्यंत आधुनिक मशीन आहे. क्रायोप्रॅक्टर लोक वापरतात. त्याच्यामध्ये मानेपासून ते कमरेपर्यंत पूर्ण मशीन हे या पद्धतीने वापरलं जातं आणि याच्या दोन्ही बाजूला सेन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये मानेतली, कमरेमधली कुठल्या बाजूची नस ही दबलेली आहे आणि ती कधीपासून ते इन्फ्लामेशन आहे त्याचं टेम्परेचर मेजर केलं जातं आणि किती दिवसापासून त्रास होतो हे पेशंटला सांगितलं जातं. चौथी तपासणी जी आहे त्यामध्ये मसल टेस्टिंग केल्या जातात. पेशंट कसा उभा राहतो आहे, कसा बसतो आहे, उभा राहिल्यानंतर त्याची ग्रॅव्हिटी चारी बाजूनी, पुढच्या बाजूनी, मागच्या बाजूने, उजवी बाजू आणि डाव्या बाजूने ही ग्रॅव्हिटी चेक केली जाते की पेशंटला कोणकोणत्या मसल या शॉर्ट झालेल्या आहेत, कोणकोणत्या मसलमुळे पेशंटला त्रास होतो आहे. त्याचबरोबर व्हिसेरल ऑर्गन चेक केले जातात की स्टमकचे लिगामेंट्समुळे कंबरदुखी आहे का, लिव्हरच्या लिगामेंटमुळे कंबरदुखी आहे का.
हे सगळं वैयक्तिक कस्टमाइज पेशंटचं निदान होतं. बऱ्याच वेळा आपण कंबरदुखी म्हणतो, पण ती सार्वदेहिक प्रत्येकाची कंबरदुखी एकसारखीच असेल असं नाही आहे. त्यामध्ये प्रत्येक पेशंटचं कस्टमाइज निदान होणं गरजेचं आहे, की मसलमुळे कंबरदुखी आहे का, सेगमेंट हलल्यामुळे कंबरदुखी आहे का, त्याचबरोबर बोन सेगमेंट पुढे मागे गेल्यामुळे कुठला सेगमेंट पुढे गेला आहे, क्रोनिक कुठला आहे, ॲक्यूट कोणत्यात आहेत. बऱ्याच वेळा कधी पेशंट 15-15 वर्ष अंगावर काढून कंबरदुखी घेऊन येतो दवाखान्यात. तर नक्की आत्ता होणारा त्रास हा आणि जुना त्रास तो सेम आहे की वेगळा आहे, हे सगळं तपासलं जातं. त्याचबरोबर पुढे एक्सरे तपासले जातात. एक्सरे तपासत असताना एक्सरेसाठी गॉन्स्टेड पॅरलल स्केल आपल्या दवाखान्यात वापरली जाते. त्यामध्ये प्रत्येक मणक्यामध्ये किती अंतर कमी झालेलं आहे, उजव्या साईडचा डायमीटर, डाव्या साईडचा डायमीटर किती आहे, त्याचबरोबर ऑब्च्युरेटर फोरामेनचा डायमीटर किती आहे, स्पायनस प्रोसेसेस सगळ्या एका लाईनमध्ये आहेत का तो वर्टेब्रल सेगमेंट तिरका झालेला आहे, शिफ्ट झालेलं आहे, कंबर वाकडी झालेली आहे का आतमध्ये, हे सगळं काही एक्सरेमधनं तपासलं जातं. त्याच्यानंतर पेशंटनी जर MRI केले असतील तर MRI बघितले जातात. त्या MRIमध्ये नक्की गादी किती प्रमाणात बाहेर पडली आहे, 2 mm, 5 mm, 10 mm. मग ती गादी बाहेर पडल्यानंतर ती गादी सुकली आहे, ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे, ती गादीचं प्रेशर कितपत आहे, ती गादी मज्जातंतू किती प्रमाणात दबलेले आहेत, ती दबलेला भाग जो आहे तो नक्की पेशंटचा L3, L4, L5, S1 यामध्ये त्याचा कॉम्पन्सेशन झालेला आहे का. बऱ्याच वेळा जेव्हा एखादा मणका सरकतो त्याच्यामुळे आजूबाजूचे मणकेही सरकतात आणि त्याच्यामुळे त्याही नसा दबल्या जातात. पण खरं कोण आहे निदान तिथं जे महत्त्वाचं आहे की L4 राईट साईडमुळे बाकीचे त्रास आहेत का किंवा काय अजून निदान आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत निदान व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तो पेशंट बरा होत नाही. पण डॉक्टर भंडारी, स्पाइन ॲडव्हान्स टेक्निक नेमकी काय आणि कशा प्रकारे उपचार पद्धती चालते? डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे इथे वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा संगम केलेला आहे. पहिली ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदिक उपचार, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पेशंटची नाडी तपासतो आणि ती नाडी तपासून कोणते दोष बिघडलेत, कोणते धातू बिघडलेले आहेत, पेशंटची मानसभाव काय आहे, त्याच्या पद्धतीने आयुर्वेदिक औषध दिलं जातं. त्याच्यानंतर पुढे मर्मथेरपी हा प्राचीन भारतातली केरळामध्ये आणि साऊथ पॅटर्नमध्ये जो वर्म आणि मर्म प्रकार केला जातो तो आपल्या दवाखान्यात केला जातो. तिसरी उपचार पद्धती म्हणजे क्रायोप्रॅक्टर. आज जगभरात क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंटला खूप महत्त्व आणि आज तुम्ही जर बघितले अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये गल्ली क्रायोप्रॅक्टर्स क्लिनिक आहेत. त्याचं कारणच हे आहे की तिथे ऑपरेशन हे 100% टळतंय. आज जगभरात क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळे प्रकार्स आहेत. गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टर, थॉम्सन क्रायोप्रॅक्टर, पाल्मर क्रायोप्रॅक्टर, त्या सगळ्या प्रकारच्या टेक्निक, सगळ्या प्रकारचे बेड, सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट भारतात आपल्या दवाखान्यात आहेत. त्यामध्ये नक्कीच कोणता सेगमेंट सरकला हे सगळं तपासून त्या सेगमेंटला वेगवेगळ्या गन्स आहेत आणि त्या गन्सद्वारे पेशंटचे उपचार केले जातात. त्याच्यानंतर पुढची उपचार पद्धती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला पहिल्या सेशननंतर पेशंटला श्वास बऱ्याच वेळा चढत नसतो. बऱ्याच वेळा कंबरदुखीमध्ये काही मसल त्याचे शॉर्ट झालेले असतात, त्याला समजत पण नाही की आपण श्वास घेतोय की नाही. बऱ्याच वेळा संज्ञा नष्ट होते. काही पेशंटला सुरुवातीला पेन असतं, कालांतराने पेन जातं, मुंग्या चालू होतात, मुंग्या जातात, बधिरता येतो, बधिरता जाते, मसल वास्ट होत जातात. मसल वास्टच्या पुढे पायातली चप्पल निसटते तरी पेशंटला समजत नाही की माझी चप्पल निसटून गेलेली आहे. त्याच्यासाठी एकत्रित प्रकारे फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते, जेणेकरून मसलचा पॅटर्न सुधारला जातो, नर्वस सिस्टीम सुधारली जाते. जे पेशंटचे पाय बारीक होत चालले, स्नायू बारीक होत चालले, त्याच्यावरती परत निसर्गतः ते स्नायू काम करावेत या हिशोबाने ती ट्रीटमेंट दिली जाते. पुढे इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे, जिथे जिथे कॅलोजन फायबरच्या गाठी झालेल्या आहेत, मानेमध्ये, कमरेमध्ये जिथे जिथे गाठी झाल्या आणि त्या गाठींमुळे बऱ्याच वेळा गादीवरती प्रेशर येतं, कमरेचे मणके पुढे त्याच्यामुळे ओढले जातात, त्या सगळ्या गाठी डिझॉल्व केल्या जातात. त्याच्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियातले 2 प्रोब्स आहेत, ते प्रोब्सला विशिष्ट प्रकारचं औषध लावून त्या गाठी पूर्ण डिझॉल्व केल्या जातात. आणि हे आम्ही बघतो पेशंटमध्ये की बऱ्याच वेळा हे एकत्रित उपचार केल्यामुळे रिऑकरन्स नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंटमध्ये रिऑकरन्स म्हणजे काय, एकदा पेशंट 6 महिन्यात पेशंट पूर्णपणे हे बरे होऊन जातात. परत त्यांना भविष्यामध्ये आम्ही बघतो गेली 10 वर्ष आम्ही हे काम करतो आहे, भविष्यामध्ये त्यांना परत तशा प्रकारचा आजार झालेला दिसला नाही आहे. त्यांचे MRI आम्ही रिपीट करतो,
3-3 महिन्यांनी 6 महिन्यांनी MRI रिपीट केला जातो आणि बघितलं जातं एक्सरे आणि MRIमध्ये जे काही वाकडं झालेलं स्पाईन आहे ते परत पहिल्यासारखं सरळ होतं, ती गादी परत जागेवरती येते आणि पिंचिंग जे आहे ते पूर्णपणे बंद होतं. कॉम्प्लिकेशन्स जे आहेत गादी दबल्यामुळे, नसा दबल्यामुळे ते पूर्णपणे थांबतं. म्हणून ही भंडारी स्पाईन टेक्निक जी ट्रीटमेंट आहे याचे बरेच व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेले आहेत. प्रेक्षकांनी ते बघावेत. कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, मानसभाव कसा पाहिजे, तुम्ही विचार कशी पाहिजे, तुमची श्रद्धा कशी पाहिजे, अति विचार करणं हे कमी करा, जास्त चिंता, वर्तमानात जीवन जगणं हे गरजेचं आहे. भगवंताचा प्रसाद आहे वर्तमान काळ. भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता, बऱ्याच वेळा ते आठवतो आणि त्याचं इमोशनल कुठेतरी फॅक्टर हा मानेमध्ये, कमरेमध्ये ते इमोशन साठून राहतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा उजवी बाजू पेशंटची दुखते. डावी साईड ही मेकॅनिक पेन आहे, उजव्या साईडचं पेन हे बऱ्याच वेळा इमोशनल पेन असतं. वारंवार झोप नाही झाली, चिडचिड केली, कोणीतरी त्रास दिला, कोणीतरी वाईट बोललं, लगेच पेशंटचा उजवा पाय किंवा उजवा हात दुखायला लागतो. त्याच्यामुळे जे लोक सतत विचार करतात त्यांनी विचार करणं टाळा. आनंदाने राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे आणि मेन म्हणजे जे घडते ते भगवंताचा प्रसाद आहे, ते आपलं कर्म समजायचं आहे आणि पुढे आयुष्य आनंदाने जगायचं आहे. या ट्रीटमेंट संदर्भात रुग्णांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया. नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही आणि लगेच 2 दिवसांनी सॅम TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहतासुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी दोन्ही वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक लोक कंबरदुखीने त्रस्त आहेत, पण ही कंबरदुखी किंवा दबलेली नस ही बरी होऊ शकते? एक लक्षात घ्या, नस दबलेली तर बरी होऊ शकतेच, पण त्याचे ॲडवर्स इफेक्ट जे आहेत पेशंटमध्ये, बऱ्याच वेळा पेशंट इंजेक्शन घेऊन आमच्या दवाखान्यात येतात आणि त्या इंजेक्शननंतरही पेशंटला 5-5, 7-7 इंजेक्शन घेऊन काल एक महिला दवाखान्यात आली. कमरेमध्ये नसांचे बुटॉक्ससारखे काही इंजेक्शन तिला काही लोकांनी दिले होते कमरेमध्ये. नसांच्या जागेवरती इंजेक्शन्स दिले होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तिला पाय जड राहणं, मुंग्या येणं हे चालू झालं लक्षण. दुखणं तर काही कमी झालं नाही, परंतु प्रचंड प्रमाणात तिला त्रास हा वाढला त्यानंतर. तर अशा प्रकारच्या पेशंटची नस जी आहे ती पहिल्या ट्रीटमेंटनंतर तिचं 80% दुखणं हे कमी झालं आहे. बिकॉज निदान तिथं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा नुसती गादी बाहेर आलं आहे म्हणूनच उपचार नाही, तर एकंदरीत डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत पेशंट बघणं गरजेचं आहे. त्यांचे मसल पॅटर्न कसे आहेत, तो कसा वागतोय, कसा बसतोय, कसा उठतोय, त्याची गती कशी आहे, त्याची ग्रॅव्हिटी कशी आहे, हे सगळं जर वैयक्तिक निदान परफेक्ट झालं तर उपचार हे सोपे आहेत. बऱ्याचदा काय होतं, आपण कुठला दुखणं घेऊन जर दवाखान्यात गेलो तर आपल्याला ऑपरेशन हा एकच पर्याय सुचवला जातो. बरोबर. ऑपरेशन टळू शकतं किंवा त्याला पर्याय काय आहे? एक लक्षात घ्या, भारतामध्ये अवेअरनेसच नाही आहे. कंबर दुखायला लागली, MRI काढला तर पुढे लगेच सांगितलं जातं की ऑपरेशन. ॲलोपॅथी शास्त्र जे आहे त्याच्या हे सर्जिकल फील्ड आहे.
त्याच्यामध्ये ऑपरेशन किंवा लॅमिनेक्टॉमी सारखं ऑपरेशन जेव्हा गादी बाहेर येते त्यावेळेस, किंवा इंजेक्शन थेरपी, रूट ब्लॉक इंजेक्शन्स, हे 2च ट्रीटमेंट तिथे अवेलेबल्स आहेत. नॉन सर्जिकल ट्रीटमेंटचा विचार तिथे केलाच जात नाही, कारण त्या शास्त्रामध्ये नाही आहे. एक लक्षात घ्या, शास्त्र चुकीचं नाही आहे. अवेअरनेस आपल्या भारतामध्ये कमी आहे की मॅन्युअल थेरपी ज्या आहेत, आयुर्वेदिक उपचार, मर्म उपचार, क्रायोप्रॅक्टर उपचार, फेशियल मॅनिप्युलेशन नावाच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, या सगळ्यांचं सविस्तर वर्णन डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक या यूट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओज मी ते टाकलेत. तुम्ही जाऊन नक्की बघा वेळेत वेळ काढून. ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं. गादी कितीही बाहेर जरी आली तरी ऑपरेशन हा शेवटचा पर्याय नाही आहे. ऑपरेशन जरी केलं पेशंटने तरीही भविष्यामध्ये अनेक गाद्या ह्या बाहेर येण्याचं कारण घडू शकतं, कारण तिथे अलाइनमेंट प्रॉपर होणं, हे सेगमेंट जे आहे ते सरळ एका लाईनमध्ये असणं, दोन्ही प्रकारचे डायमीटर्स एका लाईनमध्ये असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं. परंतु काही केसेस अशा आहेत की ज्याच्यामुळे पेशंट पडलेला आहे, आघात झालेला आहे आणि हा फॅसेट तुटून गादी व्हर्टेब्रल सेगमेंटच पुढं आलेलं आहे. तर अशा अवस्थेत ग्रेड 3 किंवा 4चा पेशंट आहे, त्या अवस्थेत ऑपरेशन हे करावं लागतं. एव्हियनसारख्या केसेस आहे, खुबाला रक्त सप्लाय होत नाही आहे, खुब्यातल्या तिथला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे तो नेक्रोसिस होतो आहे, तर तिथे ऑपरेशन करावं लागतं. परंतु मणक्याच्या जवळजवळ 550 ते 600 आजार मणक्यामध्ये आहेत, ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत, ॲलोपॅथी शास्त्रामध्ये आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये मिळून. तर त्याच्यामध्ये फक्त एक 6% पेशंटलाच ऑपरेशनची गरज आहे. तर बाकीच्या सगळ्यांचं ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं आणि वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे ऑपरेशन टळू शकतं, फक्त योग्य मार्गदर्शन हवं. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. या माहितीचा प्रेक्षकांना आपल्या नक्कीच फायदा होईल. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार.